रात्रीचा वेळ होता. रस्त्यावर शांतता होती. एक तरुण मुलगा घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनच्या दिशेने चालत होता. चेहऱ्यावर भीती, डोळ्यात ओंधळ आणि पावलांत अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच त्याने जे काही सांगितलं ते ऐकून तिथे उपस्थित असलेले पोलीस काही क्षण चक्रावून गेले. तो मुलगा स्वतःहून आलेला होता आणि त्याची कबुली ऐकून संपूर्ण वातावरण गंभीर झालं. नेमकं काय झालं होतं त्या रात्री? चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात साध्या शब्दात. आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जी पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे. ही माहिती पोलीस तपास आणि बातमीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. संबंधित बातमीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर शहर, दिवसा गजबजलेलं पण रात्री शांत होणारं शहर. याच शहरातील महाराजपूर भागात एक लहानशी भाड्याची खोली होती. इथे राहत होते श्वेता सिंग आणि सचिन सिंग. दोघंही फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. ओळखीचं नातं हळूहळू प्रेमात बदललं आणि कुटुंबाचा विरोध असतानाही 4 महिन्यांपूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. लग्नानंतर काही काळ ते गुजरातमध्ये राहिले. नवं आयुष्य, नवी स्वप्न आणि एकत्र भविष्य घडवण्याची आशा होती. नंतर दोघं कानपूरला परतले आणि भाड्याच्या खोलीत राहू लागले. सचिन ऑटो रिक्षा चालवून घराचा खर्च भागवत होता. दिवस कष्टाचे असायचे, पण रात्री घरी शांतता मिळेल अशी त्याची अपेक्षा होती. पण त्या शुक्रवारी रात्री सगळं बदललं. सचिन कामावरून नेहमीपेक्षा लवकर घरी परतला. घरासमोर पोहोचताच आतून येणारे आवाज त्याच्या कानावर पडले. तो थांबला. मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तो हळूहळू खिडकीजवळ गेला आणि आत डोकावलं. पुढच्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. श्वेता खोलीत 2 युवकांसोबत अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत होती. काही क्षण तो फक्त स्तब्ध उभा राहिला. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. जे दिसत होतं ते स्वीकारणं त्याच्यासाठी कठीण होतं, पण ते वास्तव होतं. तो दरवाजा उघडून आत गेला. क्षणात आरडाओरडा सुरू झाला. आरोप, ओरड, गोंधळ. वातावरण तणावपूर्ण झालं. आवाज इतका वाढला की शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. सचिन, श्वेता आणि ते 2 युवक सगळ्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बराच वेळ चौकशी झाली. प्रश्न, उत्तरं आणि तणाव. शेवटी आपापसात समजूत झाल्याचं सांगून सर्वांना सोडण्यात आलं. पण खरी रात्र इथूनच सुरू झाली. पोलीस स्टेशनमधून घरी परतल्यानंतर पुन्हा वाद सुरू झाला. राग, अपमान आणि मानसिक धक्का सगळं एकाच वेळी उसळून आलं. शब्दांची झटापट वाढत गेली आणि त्या क्षणी सचिनचं नियंत्रण सुटलं. रागाच्या भरात त्याने श्वेताचा गळा घट्ट पकडला. काही क्षण श्वेता झटपटली आणि मग तिची हालचाल थांबली. सचिन घाबरून मागे सरकला. खोलीत एक भयावह शांतता पसरली. थोड्याच वेळात त्याला समजलं की आता उशीर झाला आहे. पळून जाण्याचा विचार क्षणभर त्याच्या मनात आला, पण शेवटी त्याने स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तोच तो मुलगा होता जो रात्री घाबरलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आला होता. पत्नीच्या मृत्यूची कबुली त्याने स्वतः दिली. हे ऐकून पोलीस काही क्षण स्तब्ध झाले. तत्काळ एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आणि पुढील तपास सुरू झाला. प्रेमातून सुरू झालेलं नातं एका रात्रीत संपलं. एक दृश्य, एक वाद आणि आवेगाचा एक क्षण. ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते: राग आणि भावना नियंत्रणाबाहेर गेल्या तर त्याची किंमत संपूर्ण आयुष्य मोजावी लागते. अशाच सत्य घटनेवर आधारित क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू एका नव्या प्रकरणासह.